नमस्कार, मी डॉक्टर अजित कदम आज आपणास डायबिटीज या विषयाबद्दल माहिती देणार आहे। आमच्याकडे बरेच रुग्ण येतात जे डायबिटीज असल्यामुळे पायाला होणाऱ्या जखमांसाठी येत असतात आणि अशा रुग्णांची सेवा करण्यासाठी आम्ही त्यांना लवकरात लवकर बरं करण्यासाठी मार्गदर्शन करत असतो आणि हे मार्गदर्शन करीत असताना त्यांच्या मनात जे प्रश्न असतात ते थोडेसे आज सांगणार आहे, म्हणजे वारंवार त्यांना त्या प्रश्नाची उत्तरं द्यायची आम्हाला गरज पडणार नाही। शुगर, त्यातल्या त्यात डायबिटीज टाईप 2 हा जो आजार आहे तो औषधोपचारामुळे, आयुर्वेदिक औषधोपचार आणि पथ्य पालन यामुळे निश्चितपणे आटोक्यात येऊ शकतो। त्यामधील शुगर लेवल कंट्रोलमध्ये ठेवली जाऊ शकते। त्यापैकी HbA1c हा पुरावा आपण जर घेतला तर 3 महिन्यानंतर सरासरी शुगर आपण तपासली तर ती कमी होताना दिसून येते। औषधांच्या ज्या इंग्रजी औषधे, विदेशी औषधांचे गोळ्यांचे प्रमाण वाढत चाललेले असते, ते आहेत तेवढेच राहते किंवा कमीही होऊ शकते आणि अशा रुग्णांना पुढे जाऊन पायाला वगैरे जखमा होण्याचं प्रमाण वाढलेलं असतं। या जखमा लवकर बऱ्या होत नाहीत आणि त्याचा परिणाम शेवटी अॅम्प्युटेशन पर्यंत जातो आणि मग व्यक्तीला खूपच नैराश्य येत राहते। तर यातून सुटका करून घेण्यासाठी आयुर्वेद आपलाच देशाचा आरोग्यशास्त्र आहे आणि त्याचा उपयोग जर तुम्ही करून घेतला तर निश्चितपणे अशा रुग्णांना फायदा होईल। आणि हा फायदा कसा होईल तर त्यासाठी जवळपास असणाऱ्या आयुर्वेदिक डॉक्टरकडे जाऊन आपण त्यांचा आहार विहाराविषयीचा सल्ला ऐकला पाहिजे, त्यांनी दिलेली औषधे वेळेवर घेतली पाहिजेत आणि दर 2 महिन्यातून तरी त्या डॉक्टरांना भेटले गेले पाहिजे। तरच तुम्ही नियमितपणे औषधोपचार करून या डायबिटीज सारख्या आजारापासून मुक्त राहू शकता आणि जर जखमा झाल्या असतील तर त्या जखमा लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात आणि जखमा तर बऱ्या झाल्याच पाहिजेत, शिवाय पुन्हा त्या जखमांचा कॉम्प्लिकेशन होऊन पाय वगैरे कट करण्याची वेळ येऊ नये। यासाठी आपल्याला सतर्क राहण्यासाठी आयुर्वेदिक डॉक्टरचा सल्ला पहिल्यापासूनच घेतलात तर औषधांचं प्रमाणही कमी होईल आणि त्याचबरोबर तुमचे हे जखमाही लवकर बऱ्या होतील आणि घरामधील नातेवाईक, परिवार यांनाही त्रास होणार नाही, विनाकारण होणारा खर्चही टाळला जाईल आणि शेवटी पाय गमावल्यानंतर जी अवस्था असते ती ज्याला त्रास होतो त्यालाच माहिती, त्याच्यामुळं तशीही अवस्था येणार नाही। म्हणून आमचा सल्ला डायबिटीजच्या प्रत्येक पेशंटपर्यंत पोहोचवा आणि जवळपास असणाऱ्या आयुर्वेदिक डॉक्टरचा सल्ला निश्चितपणे घ्या, त्या पेशंटचा फायदा हा होईल, यात काहीच शंका नाही। धन्यवाद।